नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका जबरदस्त व्हिडिओ सोबत। तर मागच्या व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण ओझरला चाललेलो आहोत। तुम्हाला ओझरच्या गणपती बाप्पांचे दर्शन घडवणार आहे। तर अष्टविनायकांपैकी 7वा गणपती म्हणजे ओझरचा श्री विघ्नेश्वर गणपती बाप्पा असे सांगण्यात येते। हे मंदिर लेण्याद्रीपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे। लेण्याद्रीपासून ओझरला येण्यासाठी साधारण 40 ते 45 मिनिटे इतका कालावधी लागतो। तर विघ्नासुर राक्षसाचा पराभव केल्यामुळे या गणपतीला विघ्नेश्वर असे म्हणतात। सर्व विघ्नांना दूर करणारा बाप्पा म्हणजेच विघ्नेश्वर गणपती। तर आपण इथे पोहोचलेलो आहोत ओझरमध्ये आणि इथे साईडला गाडी पार्किंगसाठी सुविधा आहे। तर आपण गाडी पार्क करूया आणि नंतर मंदिरामध्ये जाणार आहोत। सो व्हिडिओ कंटिन्यू करा। तर मित्रांनो, पुण्यावरून इथे येण्यासाठी साधारण 85 किलोमीटर अंतर आपल्याला पार करावं लागतं। तर पुण्यावरून आपण नारायणगावमध्ये आलं की त्याच्या उत्तरेस सुमारे 9 किलोमीटर अंतरावर ओझरचा गणपती आहे। तर आपण चाललेलो आहोत गणपती बाप्पांचं दर्शन करण्यासाठी आणि हे पाहू शकता इकडे पार्किंगसाठी सुविधा आहे। तर ते साईडला दुकानं वगैरे आहेत। छान असं लोकेशन आहे आणि इथे लग्न पण होतं आज, म्हणून इतकी सारी गर्दी आहे गाड्यांची। आणि आता गणपती बाप्पा बसत आहेत। गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे प्रत्येकाच्या घरी। ते अगोदरच मी तुम्हाला लेण्याद्रीचे गणपती बाप्पा आणि ओझरचे गणपती बाप्पा यांचं व्हिडिओमधून दर्शन घडवणार आहे। तर मित्रांनो, माहितीनुसार दर्शनाची वेळ सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत असते आणि अंगारकी चतुर्थी जेव्हा असते ना तेव्हा सकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत असते। आणि महाआरती जी असते ती सकाळी 7:30ला असते। मध्यान्ह आरती जी असते दुपारी 12 वाजता असते आणि शेज आरती जी असते ती रात्री 10 वाजता असते। आणि इथे महाप्रसाद देखील असतो सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत आणि संध्याकाळी 7:30 ते 10:30 पर्यंत। मित्रांनो, या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 4 द्वारपत्र आहेत। यापैकी पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे। गणपती ज्याप्रमाणे आपल्या पाल्यांचा आदर करतात त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना देखील आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे। हे मंदिर पूर्वाभिमुख असून या देवळाचा कळस सोनेरी आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती पूर्वाभिमुख असून डाव्या सोंडेची आहे। बाजूस रिद्धी सिद्धीच्या मूर्त्या देखील आहेत। मित्रांनो, असं सांगण्यात येतं प्राचीन काळामध्ये आध्यायिकेनुसार एकदा अभिनंदन नावाच्या राजाने इंद्राचे पद मिळवण्यासाठी इच्छा बाळगली आणि त्यासाठी त्याने यज्ञ केला। इंद्राला हे कळताच ते फार चिडले आणि त्या राजाचा यज्ञ थांबवण्यासाठी विघ्नासुराला त्या ठिकाणी पाठवलं। विघ्नासुराने त्या राजाचा यज्ञ कार्यात फार अडथळे निर्माण केले। पृथ्वीलोकातील सर्व लोक ब्रह्मदेव आणि शिवशंकराकडे मदत घेण्यासाठी गेले। तेव्हा त्यांनी गणपती तुझी मदत करतील त्यांच्याकडे जा असे सांगितले। पृथ्वीलोकातील सर्वांनी गणेशाची आराधना केले। त्यांच्या प्रार्थनेला स्वीकारून त्यांच्यावर प्रसन्न होऊन गणपती बाप्पाने पराशर ऋषींच्या पुत्राच्या रूपात अवतार घेतला आणि विघ्नासुराशी युद्ध करून त्याचा पराभव केला आणि राजाचे सर्व विघ्न दूर केले। आणि म्हणून त्यावेळीपासून ते विघ्नेश्वर म्हणून प्रख्यात झाले। सर्वांनी गणेशाचे वंदन करून त्यांचे आभार मानले। त्यांनी या ठिकाणी गणेशाच्या विघ्नेश्वर स्वरूपाची स्थापना